हॅलो, नमस्कार. मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली जी रेसिपी मी दाखवणार आहे ती व्हेज आणि नॉनव्हेजचं कॉम्बिनेशन तुम्ही म्हणू शकता. मी फ्राय जवळा, सुका जवळा इथे दाखवणार आहे आणि त्यामध्ये एक बीन्सचा प्रकार आहे, शेंगेचा प्रकार आहे. तर तो त्याच्यामध्ये अतिशय छान फ्लेवर देतो. बरेच वेळेला तो जवळा किंवा ती रेसिपी केलेली आहे, पण त्याच्यामध्ये अजून छान छान मी 2-3 गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि त्यातून ती रेसिपी अतिशय छान झालेली आहे. तर आज तीच रेसिपी मी तुमच्या इथे शेअर करणार आहे. तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला जवळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक पाव किलो इथे मी जवळा घेतलेला आहे. सुका जवळा ह्या व्यवस्थित मी साफ करून घेतलेला आहे. इथे मी ते मगाशी बीन्स म्हणाले, तर ह्या वालाच्या शेंगा आहेत. पाव किलो वालाच्या शेंगा मी ते स्वच्छ धुवून आणि छोट्या तुकड्यांमध्ये ह्या कापून घेतलेल्या आहेत. इथे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट केलेला आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत कुटून आणि इथे एक छोटा टोमॅटो बारीक कापलेला आहे आणि एक 10-12 मला ह्याची कढीपत्त्याची पानं लागणार आहे. थोडीशी इथे कोथिंबीर आहे आणि थोडासा इथे लिंबाचा वापर आपण करणार आहोत. तर इथे आता मी जवळा भाजायला सुरुवात करते. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. इथे कढई आपली छान गरम झालेली आहे. थोडं थोडं करून आपल्याला जवळा इथे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोडं थोडं तेल घालून आणि जवळा भाजायचा आहे. 1 टीस्पून मी इथे तेल घातलेले. जवळा भाजला की नाही समजण्यासाठी कलरही चेंज होतो आणि वास येतो त्याचा छान भाजला. कलरही त्याचा थोडासा तांबूस कलरचा होतो. हा बघा, हा आपला भाजलेला आणि हा सुका जवळा लगेच आपल्याला कलर इथे समजतो. इथे जवळा व्यवस्थित हा भाजून झालेला आहे. हा एका डिश मध्ये मी इथे काढून घेते. असंच परत आपल्याला राहिलेला जवळा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. इथे परत आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. ह्या रेसिपी मध्ये मी माझे एक्सपेरिमेंट जे मग एकदम आपण पोह्यांचा चिवडा करताना जसं पोहे त्याप्रमाणे इथे मी तेल घालून हे खमंग इथे आपला जवळा भाजून घेतलेला आहे. हे मी स्वतः केलेलं आहे या अगोदर पण. आणि ही जवळा जो आहे या शेंगांमध्ये अतिशय छान याची टेस्ट लागते. एरवी आपण जवळा पाण्याने धुतो स्वच्छ आणि त्यानंतर जवळ्याचे प्रकार जे बनवले जातात ते इथं जवळा धुतलेला नाहीये. बिना धुतलेला जवळा आहे. फक्त तो स्वच्छ पुसून कपड्याने आणि व्यवस्थित चाळून त्यामधली घाण इथे संपूर्ण काढून टाकलेली आहे. जवळ्याचा तुम्ही आवाज एवढा कुरकुरीत आपल्याला इथे हा जवळा भाजून घ्यायचा आहे. हा जवळा इथे आपला भाजून झालेला आहे. 2 टीस्पून मी इथे तेल घातलेले. जवळा आपला संपूर्ण भाजून झालेला आहे. इथे कढीपत्त्याचे पाने मी घातलेले, लसणाचे ठेचून घेतलेल्या पाकळ्या, बारीक कापलेला कांदा, कांदा आपल्याला छान तांबूस कलर येईपर्यंत इथे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. तर इथे आपल्याला 2 चिमटे घालायचा आहे हिंग, अर्धा टीस्पून इथे हळद घातलेली आहे, अर्धा टीस्पून इथे आपल्याला घालायचा आहे गरम मसाला आणि 2 चमचे आपल्याला इथे घालायचा आहे रस्सा भाजीचा मसाला. इथे आपल्याला शेंगा ज्या आपण कापून घेतलेल्या आहेत बारीक त्या घालायच्या आहेत. बारीक कापून घेतलेला आपण टोमॅटो घालतोय. गॅस आपला इथे भाजी घातल्यानंतर आता मिडियम ठेवायचा आहे कारण आपले मसाले जळायला नको. आपल्याला इथे थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये बियांचं लक्ष ठेवा किंवा अगोदरच तुम्ही लिंबूचा रस काढून घेतला तरी सुद्धा चालेल. लिंबाचा रस घालून व्यवस्थित आपल्याला एकदा शेंगा आपले परतवून घ्यायचे. इथे एक डिश मी झाकण ठेवणार आहे आपल्या शेंगांवरती. गॅस कमी आहे आणि थोडस इथे पाणी घालायचंय आपल्याला ताटावरती. आणि गरम झालेलं आहे. टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटतं आपल्या. तर इथे आपण अंदाज बघायचा आहे की आपल्या बीन्स किती शिजलेल्या आहेत त्या.
जर गरज असेल तरच आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. थोडस पाणी गरम करून आपल्या बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर एक वाफ आपल्या शेंगांना इथे बसलेली आहे. इथे आपण आता हे बघा अगदी कुरकुरीत फ्राय करून आणि आपण इथे हा जवळा जो घेतलेला आहे तर तो आता आपण या बीन्स मध्ये शेंगांमध्ये घातलेला आहे. टोमॅटो छान पिकलेला असेल तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज पडत नाही. पाणी ऑलरेडी सोडतो टोमॅटो. आणि गॅस फुल फक्त करायचं नाही. फुल गॅस वरती पाणी सुटत नाही, पाणी जळून जातं आणि भाजी करपते खाली. तर कमी गॅसवर आपण जर झाकण ठेवलं तर आपलं भाजी आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित शिजू शकते. तर अंदाज बघून आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे, कारण आपण हा सुखा जवळा बनवतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला रस्सा वगैरे रस वापर करायचा नाहीये. इथे आता आपल्याला मीठ घालायचं आहे. खारे मासे असतात खाऱ्या पाण्यातले, त्यामुळे ऑलरेडी या माशांना थोडंफार मिठाचं प्रमाण असतं. तर इथे सुकी मच्छी बनवताना किंवा ओली मच्छी बनवताना आपण मिठाचं प्रमाण व्यवस्थित इथे घालायला पाहिजे. इथे आता एक वाफ याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. पाणी टाकायची आपल्याला इथे गरज नाहीये. तर इथे पॅक झाकण ठेवलेलं आहे. गॅस एकदम कमी आहे आणि आपल्याला मगाशी जसं शेंगांना आपण एक वाफ दिली तशी आपल्याला इथे शेंगा आणि आपलं जवळ्याला इथे छान वाफ देऊन घ्यायची. एक वाफ आपल्या इथे जवळ्याला बसलेली आहे व्यवस्थित. मसाले खाली लागलेले नाहीये. गॅस आपला खूप कमी होता इथे. हे बघा, इथे आता आपल्याला घालून घ्यायची कोथिंबीर. या जवळ्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित पिकलेला असल्यामुळे एकही थेंब आपण पाणी वापरलेलं नाहीये. त्यामुळे या जवळ्याची टेस्ट अप्रतिम आहे. शेंगा अगदी खूप गाळ आपण शिजवलेल्या नाहीये तिथे, त्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. हा जवळा नक्की करून बघा. तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा घावण बरोबर सुद्धा हा जवळा खाऊ शकता. त्याची चव जास्त फ्लेवर ह्याचे ह्यामध्ये उतरलेले असतात पाणी न टाकल्यामुळे. तर हे जवळा आपला आता इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. जवळा आपला इथे तयार झालेला आहे. एकही थेंब आपण पाणी न घालता आपला हा जवळा बनवलेला आहे. अप्रतिम टेस्ट ह्या जवळ्याची खाताना आपल्याला लागते. छान एकदम वास सुटलेला आहे, कारण आपण त्याला कुरकुरीत भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण सर्व मसाले ऍड करून हा जवळा बनवलेला आहे. अप्रतिम याची चव आहे. नक्की ट्राय करा. आजची जवळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय. माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.